खरीप हंगाम 2023 सोयाबीन उत्पादन काढणे पश्चात पीक नुकसानीचे दावे मंजूर करून घेण्यासाठी माहूर तालुका किसान ब्रिगेडच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात 2230 शेतकऱ्यांच्या समर्थनात जलसमाधी आंदोलन 25 रोजी होणार असल्याचं किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमने, तालुका समन्वयक आगाखान पठाण यांनी माहूर तालुका कृषी विभाग व तहसील पोलीस ठाणे विमा कंपनी कार्यालय यांना निवेदन प्रति देऊन सांगितलेलं आहे। युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नांदेड शाखा व्यवस्थापक शोएब आलम, रत्नाकर मुंडे, जिल्हा समन्वयक गौतम कदम, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर भिसे यांच्या अजब कारभारामुळे माहूर तालुक्यातील खरीप हंगाम 2023 सोयाबीन उत्पादक काढणे पश्चात शेतकरी बांधवांचे दावे नामंजूर केलेत। त्याबाबत वारंवार माहूर तालुका किसान ब्रिगेड पीक विमा संरक्षित रक्कम दावे मंजूर करून देण्यात यावी याबाबतचे निवेदन कंपनी शाखा व्यवस्थापक व तालुका कृषी अधिकारी, जिल्हा सांख्यिक अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे देऊन थेट 1 वर्ष झाल्यानंतर पीक विमा कंपनीने दावे नामंजूर केले जात याचा रोषास सामोरं जाऊन असंख्य शेतकरी बांधवास मिळेल पैनगंगा नदी पात्रात 2230 शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचं जिल्हा संघटक अविनाश टनमने यांनी प्रशासनाला सांगितलं। दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसाने माहूर तालुक्यात सोयाबीन पिकाचे काढणे पश्चात नुकसान अतोनात झालं असल्याचा अहवाल तालुका कृषी विभाग व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विमा कंपनीने तालुका समन्वयक ज्ञानेश्वर भिसे यांच्या उपस्थितीत विमा कंपनीकडे सादर केलेला असताना ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसानीचे दावे केले त्या शेतकऱ्यांच्या शेतात दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। याचा अहवाल कंपनी सादर केलेला आहे। त्यानुसार आज प्रधानमंत्री पीक विमा सद्यस्थिती अहवाल या पोर्टलवर डॉकेट आयडी टाकल्यास पेंडिंग फॉर अप्रूव्हल असं दिसून येतं। मात्र नांदेड शाखा व्यवस्थापक गौतम कदम व रत्नाकर मुंडे यांच्या मनमानी कारभारामुळे माहूर तालुक्यातील 2230 शेतकऱ्यांचा पीक विमा दावे फेटाळले असं सांगितलं जात आहे। माहूर तालुका किसान ब्रिगेडच्या वतीने सोयाबीन उत्पादक शेतकरी काढणे पश्चात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पीक विमा दावे तात्काळ मंजूर करून संरक्षित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा आमचं बलिदान नदीपात्रात होणार असल्याने पीक विमा कंपनी शाखा व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने व कृषी विभागाने शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी असा मागणी किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, आगाखान पठाण, सतीश चौधरी, प्रवीण मारकड, युसुफ भाई, संतोष गाडे, अविनाश पवार, शुभम क्रुमे, राजू शेंडे, हरीश गावंडे, प्रवीण महल्ले, निकेतन कुठे, प्रवीण गावंडे, संदीप टनमणे, मनोज इंगळे, शंकर राऊत, भाऊराव पेंदोरे, विजय जाधव, विलास गावंडे, नरेंद्र टनमणे यांच्या समवेत शेतकरी बांधवांनी केली।